ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ. परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वरानं आपल्याला सकाळीच उठवलेलं आहे आणि देवाचं वचन ऐकण्यासाठी आम्ही सदैव तयार असलं पाहिजे. प्रियजनांनो, आपल्याला माहीत आहे की धड्यांच्या पुस्तकांचा देखील आपण व्हिडिओ करत आहोत आणि धड्यांचं जे तिसरा धडा आहे येणाऱ्या शनिवारी 17 तारखेला, त्या धड्यामध्ये जो तिसरा धडा आहे जीवन आणि मरण, त्यावरचा रविवारचा भाग मी आज स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. कृपा करून आपण सर्वजण लक्ष देऊया. जे धड्याचं पुस्तक आहे ते सुंदर अशी पुस्तक आहेत आणि त्यातून रविवारचा भाग जो आपल्याला तारीख जानेवारी 11 मध्ये पाहावयास मिळतो आणि त्याचं शीर्षक आहे ख्रिस्ताची विशालता दिसते. प्रियजनांनो, यामध्ये आम्ही पहिले कोरिंथीकरास पत्र 11 अध्याय 23 ते 27 वचनापासून 23 ते 27 वचनावरती आधारित बायबल वचन पाहणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत आणि पाऊल या वचनामध्ये आपल्याला काय शिकवत आहे, या वचनांच्याद्वारे त्याचं म्हणणं काय आहे ते आपल्याला समजणार आहे. प्रेषित पाऊलाच्या सेवा कार्यातील दुःख, कष्ट आणि समर्पण या विषयावर हे वचन आहेत. प्रियजनांनो, या वचनाची जी पार्श्वभूमी आहे, या वचनाची जी पार्श्वभूमी आहे ती अशी म्हणते की कोरिंथीकराच्या मंडळीमध्ये काही खोटे प्रेषित सक्रिय त्या काळामध्ये होते. काही खोटे शिक्षक त्या मंडळीमध्ये घुसलेले होते. काही खोटे शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते, जे स्वतःला श्रेष्ठ, प्रभावी आणि खरे देवाचे सेवक असे म्हणून मिरवत होते. त्या ठिकाणी त्यांना खूप असं मिरवायला आवडत होतं की आम्ही देवाचे, येशू ख्रिस्ताचे, मंडळीचे खरे सेवक आहोत. पण या सर्वाच्या विरोधात पाऊल त्यांच्यासारखी स्वतःची स्तुती करण्याच्या विरोधात होता. पाऊल कधीच स्वतःची स्तुती करताना पूर्ण बायबलमध्ये आपल्याला दिसत नाही, परंतु या ठिकाणी मंडळीच्या संरक्षणासाठी त्याला मूर्खासारखी बडाई, म्हणजे मूर्खासारखी म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला खूप सुंदर शब्द आहे, मराठीत थोडा अवघड वाटतो, परंतु इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे फुल्स बोस्टिंग असं त्याला म्हणतात. त्याला ही फुल्स बोस्टिंग जी आहे ती करावी लागलेली आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, बायबलनुसार प्रेषित पाऊल याला देवाकडून मिळालेले अनेक दैवी सामर्थ्य होती, अनेक वरदाने होती, पण या सर्वांची त्याने कधीही बडाई आपल्या जीवनभर मांडलेली नाही. चमत्कार करण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये होते. बायबल आपल्याला नेहमी सांगतं की पाऊल नेहमी त्याला प्रसंग ज्या पण वेळेस येईल त्यावेळेस चमत्कार करत असते. देवाने पाऊलाच्या हातून अनेक चमत्कार घडवले असं प्रेषितांचे कृत्य 19 अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. या वचनामध्ये आपण पाहतो की देव पाऊलाच्या हातून विलक्षण चमत्कार करीत होता असं म्हणण्यात आलेलं आहे. वचन असं म्हणत आहे. प्रेषितांचे कृत्य 14 अध्याय 8 ते 10 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्याने देवाच्या सामर्थ्यानं, परमेश्वराच्या सामर्थ्यानं एका लंगड्या माणसाला चालावयाचं सामर्थ्य दिलेलं होतं. मृताला जिवंत करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होते. प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय 9 ते 12 वचनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की इथुकुस, इंग्लिशमध्ये त्याला इथुकुस म्हणतात, ह्या नावाचा एक तरुण भाषण ऐकत होता त्याचं, आणि भाषणाला त्याच्या उशीर झाला म्हणून इथुकुस जो आहे तो माडीवरून खाली पडला आणि त्याच ठिकाणी मेलेला सापडला म्हणण्यात आलेला आहे. परंतु पावलाच्या प्रार्थनेमुळे तो पुन्हा एकदा जिवंत झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रियजनांनो, त्याला भविष्यवाणी आणि आत्मिक ओळख करण्याची देखील देणगी परमेश्वराद्वारे मिळालेली होती. प्रेषितांच्या कृत्यामध्ये या सर्वांचा लेखाजोखा देण्यात आलेला आहे. प्रेषितांचे कृत्य 27 अध्याय 21 ते 25 वचनामध्ये आम्ही पाहतो की त्यानं भविष्यवाणी केली आणि काही गोष्टी ओळखल्या सुद्धा. पवित्र आत्म्याची शक्ती आणि मार्गदर्शन त्याला नेहमी मिळत होतं. पाऊलाने, प्रियजनांना, आम्ही पाहतो की प्रेषितांचे कृत्य 13 अध्याय 9 ते 11 वचनामध्ये आणि गलातीकरास पत्र 2 अध्याय 20व्या वचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की पाऊल पूर्णपणे पवित्र आत्म्याने भरलेला असा होता. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा परिपूर्ण असा भरलेला होता. त्याला अनेक भाषा येत होत्या. प्रियजनांनो, त्याला अनेक भाषा, अनेक टंग्स बोलण्याचं वरदान होतं. पाऊल अनेक भाषा बोलत असे. ही त्याला आत्मिक देणगी होती. हे कशावरून आपल्याला माहित होतं? पहिले कोरिंथीकरास पत्र 14 अध्याय 18 वचन म्हणते की तुम्हा सर्वापेक्षा, स्वतः पाऊल म्हणतो, तुम्हा सर्वापेक्षा मी अधिक भाषांच्या मध्ये बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. किती सुंदर असं वचन आहे. त्याला अनेक भाषा येत होत्या. तो शिकलेला आणि मोठा सामर्थ्यवान प्रेषित असा होता. येशू ख्रिस्ताने त्याला स्वतः प्रेषित म्हणून
त्याची नियुक्ती करण्यात आलेली होती. कारण गलतीकरासपत्र 1 अध्याय 1 वचन आणि प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 3 ते 6 वचनामध्ये पाऊल हा थेट येशू ख्रिस्ताकडून नियुक्त झालेला असा प्रेषित आहे, या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे 1 कोरिंथीकरासपत्र 15 अध्याय आणि 10 वचन जे आहे, या वचनामध्ये तो खूप महत्वाचा मुद्दा मंडळीला, जगाला आणि सर्वांना सांगत आहे. तो म्हणतो की ही सर्व सामर्थ्य मला जी आहे, मी जी आता तुम्हाला यादी दिली, ही सर्व सामर्थ्य जी आहेत त्याची स्वतःची नसून ती देवाची कृपा आहे. तो म्हणतो परंतु मी जे काय आहे ते देवाच्या कृपेनं आहे. किती सुंदर वचन आहे. 1 कोरिंथीकरासपत्र 15 अध्याय आणि 10 वचन स्पष्ट करतो तो की मला ज्या काही सामर्थ्य आहेत त्या सर्व देवापासून आहे. प्रियजनांनो, त्या सर्व सामर्थ्यानं तो भरलेला असून सुद्धा त्या सामर्थ्यानं जो तो कार्य करत होता त्याची यादी तो देत नाही, पण तो ख्रिस्तासाठी त्याला होत असलेल्या छळ आणि त्याला होत असलेला जो त्रास त्याची यादी तो देतो. कारण त्याला मगाशीच मी सांगितलं, त्याला फुल्स बोस्टिंग असं म्हणण्यात आलेलं आहे किंवा मूर्खासारखी बडाई तो त्या ठिकाणी मारत आहे असं आपल्याला इंग्लिश शब्द जर वाचला तर ते बरं होईल. आणि म्हणून आम्ही प्रियजनांनो, या उतार्यात पाऊल आपल्या सामर्थ्याची नव्हे तर दुःखाची, कष्टांची आणि त्यागाची यादी देतो. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे एक आहे की ही सर्व यादी जी आहे ती खऱ्या सेवेची ओळख आहे, खऱ्या सेवकाची ओळख आहे, खऱ्या सेवा कार्याची ओळख आहे. आम्ही जर वचनानुसार सखोल अभ्यास जर केला तर 23 वचन ते म्हणतं, ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? पाऊल स्वतः प्रश्न विचारतो. तो म्हणतो की मी अधिक आहे. या ठिकाणी पाऊल स्वतःला श्रेष्ठ म्हणत नाही, तर तो दाखवून देतो की ख्रिस्ताची सेवा म्हणजे सन्मानानं जगणंच फक्त नव्हे तर दुःख सहन करणं सुद्धा आहे. खरी सेवकाई आरामामध्ये नाही तर समर्पणात ओळखली जाते. अशा प्रकारची ओळख या ठिकाणी पाऊल करून देताना आपल्याला दिसत आहे. वचन 23 ते 25 मध्ये आम्ही पाहतो की त्याला शारीरिक छळ व अत्याचार त्याच्यावरती झालेले आहेत. त्याला सेवेमध्ये असताना अनेक वेळा तुरुंगवास झाला. त्याला मोजण्या पलीकडे असे फटके मारण्यात आले होते. यहुद्यांकडून, म्हणजे जे यहुदी धर्मपुढारी आहेत जे ख्रिस्ताच्या विरुद्ध होते, त्या यहुद्यांकडून त्याला 5 वेळा 39 फटक्यांचा मार देण्यात आलेला होता. 3 वेळा त्याला काठ्यांनी किंवा छड्यांनी मारण्यात आलेलं होतं. 1 वेळा त्याच्यावर दगडफेक झालेली होती. सुवार्तेसाठी प्रवास करताना 3 वेळा त्याची जहाज बुडी झालेली होती. समुद्रात त्यानं अनेक रात्र आणि दिवस घालवलेले होते. हे सर्व तो सेवा कार्यासाठी करत होता. गलतीकरासपत्र 6 अध्याय 17 वचन असं सांगतं की पाऊलाच्या शरीरावर ख्रिस्ताच्या सेवेमुळे झालेले जखमेचे चिन्ह किंवा व्रण होते. तो म्हणतो, यापुढे कोणी मला त्रास न देवो, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करून आहे. त्याच्या शरीरावर येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी असलेल्या खुणा होत्या, त्यानं धारण केलेल्या होत्या. वचन 26 असं सांगतं, त्याला सततचा धोका त्याच्या अवतीभोवती नेहमी असायचा. प्रवासात धोके होते, नद्यांच्या मध्ये प्रवास करताना धोके होते, चोरांचे धोके होते, स्वजातीचे धोके होते, परकीयांचे धोके होते. शहरात, रानात, समुद्रात, जिथं कुठं असेल तिथं तो त्याच्या भोवती धोके असायचे. खोट्या भावांच्याकडून त्याला धोके होते, खोट्या विश्वासकांच्याकडून त्याला धोके होते. म्हणजेच काय, देवाचे कार्य करत असताना धोके केवळ बाहेरूनच होत नाहीत तर आतून, म्हणजे मंडळीतून सुद्धा, म्हणजे जे खोटे विश्वासक आहेत त्यांच्याकडून सुद्धा होऊ शकतात, येतात. वचन 27 असं म्हणतं, अंतर्गत संघर्ष आपल्याला त्यातून समजतो. श्रम आणि कष्ट, अनेक जागरण म्हणजे झोप न मिळणे, भूक, उपास, तहान, थंडी आणि त्याच्या पलीकडे म्हणजे त्याला वस्त्रांचा देखील अभाव होता. आमच्याकडे जे असे वस्त्र आहेत ना चांगले चांगले, ते त्याच्याकडे वस्त्र नव्हते. त्याला वस्त्रांचा अभाव होता. म्हणजेच प्रियजनांनो, सेवा कार्य म्हणजे केवळ व्यासपीठ किंवा पुलपीटवर भाषण करणंच नव्हे तर ती अश्रू आणि उपास आणि प्रार्थनेत घडत असते. सेवा कार्य, आत्मिक तत्वे किंवा स्पिरिच्युअल लेसन्स आम्ही त्याच्याकडून बरेचशा काही गोष्टी घेऊ शकतो. दुःख हे अपयशाचं नव्हे, त्याला जे सर्व दुःख झाले होते, त्याला जे सर्व दुःख आले होते, हे अपयशाचं नव्हे तर विश्वासाचं चिन्ह आहे.
आमच्याकडे ज्यावेळी दुःख येतं, विश्वासक या नात्यानं ते अपयशाचं नव्हे, तर विश्वासाचे चिन्ह आहे. ख्रिस्तासाठी सहन केलेले दुःख म्हणजे देवाच्या योजनेत सहभागी होणे. फिलिप्पियस पत्र पहिला अध्याय आणि 29 वचन तुम्ही वाचून बघा. यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. खरी सेवकाई बलिदानातून सिद्ध होते. यश, प्रसिद्धी किंवा सोयीस्कर असणं नव्हे, तर क्रूस उचलणे हेच खरे सेवेचे माप आहे, असं लूकचं पुस्तक 9 अध्याय आणि 23व्या वचनात सांगण्यात आलेलं आहे. देवाचं सामर्थ्य दुर्बलतेत प्रगट होते. पाऊलाच्या आयुष्यात देवाची कृपा दुःखात अधिक स्पष्ट झालेली दिसते. 2 करिंथ 12 अध्याय आणि 9 वचन तुम्ही जर वाचलं तर यामध्ये तुम्हाला याची स्पष्ट माहिती मिळेल. आजच्या विश्वासकांच्यासाठी पाऊलाच्या जीवनातून काय धडा आहे? सेवक आहेत, अडचणी आल्या तरी मागे हटू नका. दुःख म्हणजे देवाने तुम्हाला सोडले आहे याचे हे चिन्ह नाही. खोट्या सेवकाईपेक्षा ख्रिस्तासारखी सेवकाई निवडा. सोयींच्या पेक्षा विश्वासाला प्राधान्य द्या आणि देवाची सेवा सातत्यानं पावलाप्रमाणे पुढे चालू ठेवा. 2 करिंथ पत्र 11 अध्याय 23 ते 27 वचनाचा निष्कर्ष काय आहे प्रियजनांनो? हा जो उतारा आहे आपल्याला शिकवतो की ख्रिस्ताचे खरे सेवक त्यांच्या कष्टावरून, त्यागावरून आणि विश्वासातील चिकाटीवरून ओळखले जातात. आज आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की आपण ख्रिस्तासाठी काय सहन करण्यास तयार आहोत? प्रश्नचिन्ह. त्याही पेक्षा पुढची बाब 2 करिंथ पत्र 11 अध्याय 28 वचन असं म्हणतं, शिवाय या सर्व गोष्टी खेरीज, ज्या माझ्या संगती झालेल्या सर्व गोष्टी आहेत त्याच्या खेरीज माझ्या मनावरचे अजून एक ओझे आहे, ते म्हणजे सर्व मंडळाविषयी चिंता. ही माझं ओझं आहे. कसं ओझं त्याच्या मनावर होतं बघा. त्याला सामर्थ्य त्याच्याकडे जे होतं त्याचा काही हुशारकी नव्हती. तो जे दुःख सहन करत होता त्याचीही त्याला काही कदर नव्हती. त्याच्या मनावर या सगळ्यापेक्षा जे ओझं होतं ते वचनात सांगण्यात आलेलं आहे. 28व्या वचनात मंडळांच्या विषयी चिंता. खऱ्या देवाच्या सेवकावर लोकांची काळजी असते. तो काळजी करतो. त्याच्यावर आत्मिक जबाबदारी असते. लोकांच्या आत्म्याची धारण करणं ही जबाबदारी त्याच्यावर असते. प्रार्थनेचे, इतरांच्यासाठी केलेल्या प्रार्थनेचं ओझं त्याच्यावर असतं आणि प्रेमातून येणारी वेदना याची जबाबदारी त्याच्यावर असते. प्रियजनांनो, पाऊल या सर्व गोष्टीमध्ये पुढे होता. वचन म्हणतं 28वं वचन 2 करिंथ पत्र 11 अध्याय 28व्या वचनात म्हणतं, याशिवाय अशा गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे हे आहे की, म्हणजे सर्व मंडळाविषयी चिंता हे माझ्या मनावरचं ओझं आहे. प्रियजनांनो, पान नंबर 30 वरती एलेन व्हाईट यांच्या लिखाणाचा एक पॅरेग्राफ देण्यात आलेला आहे. तो पॅरेग्राफ असं म्हणतो, येशूप्रमाणे ज्याने आपले तारण करण्यासाठी काहीही राखून ठेवले नाही, पाऊल देखील मी तुमच्यासाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वांशाने खर्ची पडेन, असं म्हणतो. येशू ख्रिस्तानं आपल्या तारणासाठी, आपलं मुक्तता करण्यासाठी सर्व काही, कोणतीच गोष्ट राखून ठेवली नाही, सर्व काही दिलं. तसंच पाऊलानं सुद्धा दिलेलं आहे. प्रियजनांनो, जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीचे आयुष्य घालवावयास पाहतात त्या सर्वांचा छळ होईल म्हणण्यात आलेला आहे. परंतु विश्वासू ख्रिस्ती लोक हे देवाचे गौरव करण्याचा अतिशय सामर्थ्यशाली मार्ग आहे आणि शुभ वर्तमानाचे सत्य प्रकट करण्याचा देखील तो मार्ग आहे. छळ हा सुवार्ता आणि सत्य प्रकट करण्याचा मार्ग आहे, असं एलेन व्हाईट म्हणतात. पाऊलाची दीर्घ आणि अन्यायी तुरुंगवासातील सहनशीलता आणि आनंद, त्याचे धैर्य आणि विश्वास, जो एक सततचा मंडळीकरता संदेश होता, असं एलेन व्हाईट म्हणतात. एलेन व्हाईट, द ॲक्ट्स ऑफ द अपॉस्टल, पान नंबर 464, जे धड्याच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. प्रियजनांनो, प्रश्न इथं देण्यात आला आहे की येशूसाठी तुम्ही कोणत्या प्रकारची साक्ष सादर करता?
प्रियजनांनो, मला जे वचन या ठिकाणी आवडलं पाऊलाच्या या जीवनाबद्दलचं आणि रविवारच्या भागामधलं 28वं वचन, 2 कोरिंथीपत्र 11:28, की तो म्हणतो, शिवाय या अशा गोष्टीखेरीज माझ्या मनावरचे ओझे म्हणजे सर्व मंडळाविषयीची चिंता ही आहे. मंडळांच्या विषयीची चिंता. प्रियजनांनो, काय तुम्हाला आणि मला मंडळीची चिंता आहे काय? माझा एक भाऊ, माझा एक बहीण, माझी एक बहीण, माझा एक भाऊ, माझा सहकारी जो माझ्या मंडळीमध्ये आहे, त्याच्या दुःखाचं ओझं आपल्या दुःखापेक्षा आपल्याला मोठं वाटतं काय? हीच शिकवण आम्ही पाऊलाकडून रविवारच्या भागातून शिकली पाहिजे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. मे गॉड ब्लेस यू ऑल. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. कृपा करून माझे सर्व व्हिडिओ पहा. जसे जसे मी व्हिडिओ टाकत राहील तसे तसे व्हिडिओ पहा, जेणेकरून कदाचित, मला असं वाटतं कदाचित, तुमच्या आणि माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.